हासगोळी तालुका चंदगड जिल्हा कोल्हापूर येथे 4 दिवसापूर्वी अंमली पदार्थ टास्क फोर्स पुणे यांनी धाड टाकली आणि काही 1.25 कोटी रुपयाचं ड्रग्ज उत्पादन करणारं साहित्य सापडलं। पुण्याहून लोक इथे येतात, धाड टाकतात। मग आमच्या कोल्हापूर पोलिसांचं फार मोठं अपयश आहे। विशेषतः चंदगड पोलीसचे पीआय जे कोण आहेत आणि त्या भागातली डीवायएसपी जे कोण आहेत त्यांचं तर फार मोठं निष्क्रियता आहे, अपयश असं म्हणायला लागेल। आयजी साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे। एसपी साहेबांसुद्धा ह्या गंभीर बाबीवर लक्ष देणं गरजेचं आहे। तिथले पीआय त्यांना ताबडतोब निलंबित करा आणि विभागीय कोण अधिकारी असतील त्यांना सक्ती रजेवर पाठवा, कारण हे न कळत पुकारलेलं पाकिस्तानी अतिरेक्यांनी हे छुपयुद्ध आहे। सातारा झाला, सांगली झाला, कोल्हापूर झालं, ड्रग्ज माफियांनी आपले स्वतः कारखाने चालू केलेले आहेत, दारू तस्करी जोरात चालू केली आहे, लव जिहादसारखे प्रकार इथं घडत आहेत आणि अशा पद्धतीने तरुण पिढी बर्बाद करायची, कुटुंब उद्ध्वस्त करायची, ह्या पद्धतीने छुपयुद्ध या अतिरेक्यांनी सुरू केलं आहे। हे मोडून काढण्याची जबाबदारी पोलीस प्रशासनाची आहे। हे सरकार आल्यापासून गेली 10 वर्षात हे ड्रग्ज माफिया हा महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे। हे अपयश हे धीरज हाताचं नाही आहे, ही तरुण पिढी बर्बाद करायला ठरलेलं आहे। भविष्यात होणारे गणेश उत्सव आहेत, दिवाळी आहे, दसरा आहे, हे टार्गेट होऊ शकतं। माझी नम्र विनंती आयजी साहेब, शर्मा साहेब आपल्याला की मोडून काढा आणि तिथले संबंधित पीआय जे आहेत त्यांना सस्पेंड करा आणि विभागीय जे कोण तिथले तुमचे अधिकारी आहेत, डीवायएसपी, त्यांना सक्ती रजेवर टाका, अशी माझी तुम्हाला विनंती आहे।